जयेश राऊत असतील, समाधान टेंबे, सर्वांचं आपण विशेष आपण कौतुक या ठिकाणी करणार आहोत. पहिला बॉल यावेळेस आपण पाहतोय. गोलंदाज करण लहाणेचा मॅच झाली चालू. सलग लागोपाठचे 3 षटकार आले तर शिरगाव संघासाठी आकाश दारवे यांच्या वतीनं 2000 रुपयाचं पारितोषिक. सलग लागोपाठचे 3 चौकार आले तरी सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक टीम शिरगाव संघाला. षटक क्रमांक पहिला चालू झालेलं आहे. पारितोषिक सुद्धा या ठिकाणी जमा आहे. आकाश दारवे यांचं सलग विकेट हॅट्रिक जर मात्र संपादित केली तर सचिन टेंबे यांच्या वतीनं 2000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. यावेळेस ऑन साइडला फटका चांगला आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅकएंड एरिया होती हे मात्र पाहिले सागर इरमाळीने आणि त्या ठिकाणी फटका बनवलाय. बॉल सीमा पार. धाबा मिळतील 4. पहिला चेंडू डॉटरला, त्यानंतर मात्र सागरने मात्र फटक्यासाठी अगदी आपण पाहिलं तर जागा बनवली आणि आता तिथे 4 धावा आपल्या संघासाठी मात्र वसूल करत असताना नेहा 11 जय भवानी शिरगाव संघ आपण पाहतोय बॅटिंग करतोय. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न कबा पॉइंट मध्ये आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये अगदी जे पावो प्ले चालू आहे त्या पावो प्ले मध्ये आपण पाहिलं तर या ठिकाणी चेंडू अडवण्यात आलाय. 30 यार्ड सर्कल मध्ये आपण पाहिलं तर धाबत संख्या धाव फलकामध्ये अद्यापर्यंत फक्त आणि फक्त केवळ 4 आहे. चांगली गोलंदाजी करण लहाने बॅक टू बॅक 2 मानदवाश त्याने घेतलेले आहेत. राऊंड विकेटने नटराज स्टाईलने फटका खेळायचा होता परंतु अगदी आपण पाहिलं तर या ठिकाणी जणू काही आपण पाहिलं तर एक वेगळ्या स्टाईलने अनोख्या अंदाजाने फटका खेचायचा होता सागर इरमाळीला. त्याच ठिकाणी आपण पाहिलं तर कदाचित डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या दिशेने हा फटका खेळायचा होता. नक्कीच आपण पाहिलं तर त्याला सुपला शॉट खेळण्याचा प्रयत्न त्याला करायचा होता. कदाचित तिथे धावा मिळू शकल्या असता परंतु या ठिकाणी चेंडू बॅटचा व्यवस्थित संपर्क नाहीये. यावेळेस अप्पर खेळले बॉल चाललाय पॉइंटच्या डोक्यावरून डीप बॅकवर्ड पॉइंटला बॉल सीमा पार जाईल. धावा मिळतील आणखी 4. टीम जय भवानी शिरगाव संघाला आलेला हा चौकार. आपण पाहिलं तर अपिश अँड पनिश गोलंदाज करण लहाणेच्या बरोबरचा चौकार आलाय राऊंड विकेटने. पुन्हा एकदा शेवटचा अंतिम बॉल शफा झाले. स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू बॉल चाललाय अगदी कदाचित घरंगळत चालणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. तिथे मात्र मिळाली आहे एक सिंगल धाव. धाबत संख्या धाव फलकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एकंदरीत 1 या धाबत संख्येने स्वतःकडे स्ट्राईक ठेवत असताना सागर इरमाळी धाबत संख्या धाव फलकापती 9 आहे. चांगली सुरुवात म्हणता येईल. 2 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत आणि आता षटक क्रमांक पहिला आपण पाहिलं करण लहाणेचा कमबॅक करण्याचा त्याचाही प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. संपूर्ण टीम तुम्हाला पाहायला मिळेल जाणता राजा क्रीडा मंडळ कासगाव यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेली स्पर्धा डे नाईट फॉर्मॅट. आज दिवस क्रमांक 3 रजनी क्रमांक 3 मध्ये आपण आहोत. उद्या तुम्हाला चौथी रजनी चौथा दिवस या स्पर्धेचा पाहायला मिळेल. सर्व प्रेक्षकांना विनंती राहील उद्या सुद्धा यायला विसरू नका. अनेक चांगल्या मॅचेस या ठिकाणी तुम्हाला उद्या सुद्धा पाहायला मिळतील. जो ड्रॉ आम्ही उद्याचा तुमच्या पर्यंत या ठिकाणी पोहोचवणार आहोत. षटक क्रमांक पहिलं संपन्न झालंय. 9 धावा फलकापती ओमसाई स्पोर्ट्स MTC लाईव्ह टेलिकास्ट यांच्या वतीनं तुम्हाला नक्कीच ड्रॉ ऑन स्क्रीन दाखवण्यात येईल जे मात्र उद्याचे ड्रॉ असणार आहेत. पहिले षटक कंप्लीट आहे. 9 धावा फलकापती आहेत.
श्री गणेश कासगाव मिताल 11 या संघाने मात्र टॉस जिंकून पहिल्यांदा क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि आमंत्रण दिलं ते मात्र पाहुण्यांना बॅटिंग करण्यासाठी. यजमान वर्सेस पाहुणे हे मॅच तुम्हाला पाहायला मिळते. टॉप 6 मधून आता टॉप 3 मध्ये जाण्याचं स्वप्न आहे या दोन्ही संघांचं. स्ट्रायकिंगला सागर. चला जास्त वेळ घेऊ नका विनंती राहील. ऑलरेडी आपण थोडेसे आता लेट आहोत. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती येतात. कासगाव टीमचा बलिंगा पाहायला मिळणार आहे. राज भुईर त्याच्यावरती मात्र जिम्मेदारी देण्यात आले सेकंड ओव्हरची. फिल्डिंग मध्ये थोडासा बदलाव. जेव्हा गोलंदाज आपण पाहतो जयेश टिंबे असतात, त्यानंतर भावेश असतात, परंतु आता गोलंदाज राज भोईरच्या गोलंदाजीसाठी मात्र फिल्डिंग मध्ये थोडासा बदलाव करण्यात आलेला आहे. ओ लाईन चांगली आहे. समर अँड डिलिव्हरी बिलॉंग टू द विकेट. पडल्यानंतर भरपूर भन्नाट वेगाने बॉल चाललाय अष्टीरक्षकाकडे. मैदानाचा केंद्रबिंदू समीर राऊत आहे. अगदी आपण पाहतो अष्टीरक्षकाच्या भूमिकेत चेंडूला गॅदर ते करतायत. डॉट बॉल आलाय आणि सातत्याने वारंवार अष्टनच्या पाठीमागून गोलंदाजाला सूचना देखील करण्यात आलेल्या आहेत. त्यांच्या वतीनं आपण पाहतो ऍक्शन या ठिकाणी करण्यात आली आहे. इथे मात्र कसा चेंडू टाकावा लागेल प्रत्येक गोलंदाजाला याचं विश्लेषण करण्यासाठी अष्टीरक्षक या ठिकाणी एक महत्वाचा टर्निंग पॉइंट असतो क्रीडा नगरीचा आणि त्याचंच काम समीर राऊत मैदानाच्या आतमध्ये करतायत. धावसंख्या फलकामध्ये अद्यापर्यंत 10 धावा आहेत. वारंवार तुम्हाला नक्कीच आपण पाहतो जेव्हा जेव्हा गोलंदाज दोन्ही अँगलने जेव्हा गोलंदाजी करत असतात, राईट आर्म राऊंड विकेट असेल, राईट आर्म ओव्हर द विकेट, तेव्हा सातत्याने कुठे चेंडू टाकला जाईल याचं विश्लेषण मागून केलं जाते. परंतु या ठिकाणी फटका फसलेला पाहायला मिळेल. फलंदाज झाला बाद. लॉंग गॉनला मात्र टिपली असेल. पहिला धक्का लागेल टीम शिरगाव संघाला. फलंदाज बाद. आकाश धारबे यांच्या वतीने हे पारितोषिक देण्यात आलेले आहे. सलग लागोपाठचे 3 षटकार 2000 रुपये, त्यानंतर लागोपाठचे 3 चौकार 1000 रुपयाचं पारितोषिक असणारे टीम शिरगाव संघासाठी. परंतु आता हवा तसा खेळ पाहायला मिळाला नाहीये. फलंदाज झालेत बाद. मोहनला मात्र माघारी परतावा लागेल आणि आता मैदानाच्या आतमध्ये प्रेम पेंडुलकर यांना तुम्ही पाहतायत. कालच्या दिवसामध्ये कालच्या रात्रीमध्ये आपण पाहिलं तर शेवटच्या बॉलवरती षटकार मारून सामना जिंकवला होता प्रेमने. जल्लोष पाहायला मिळाला. क्लीन बॉल. फलंदाज या ठिकाणी बाद होईल. प्रेमला सुद्धा परतावा लागणार आहे. 1 मोर विकेट डाऊन. तू चल मैं आया असं समीकरण असताना धक्का क्रमांक 2 लागलाय. शिरगाव संघाला फलंदाज बाद. गोलंदाजीमध्ये राज भोईरने विकेट हॅट्रिक संपादित केली तर मात्र त्याला 2000 रुपयाचा पारितोषिक सचिन टेंबे यांच्या वतीने देण्यात येईल. अगदी आपण पाहतो अन हॅट्रिक बॉल मैदानावरती टाकला जाईल. गोलंदाज आपण पाहतो राज भोईर अर्थातच कासगाव टीमचा मलिंग आहे. काय जबरदस्त गोलंदाजी करतायत. वाखाणण्याजोगी षटक आहे. 10 धावा धाव फलकामध्ये आहेत. जर आपण चेंडूंचा विचार केला तर 18 चेंडूंमध्ये इथे मात्र किती धावा बनवल्या जातील हा प्रश्न करण्यापेक्षा आता अद्यापर्यंत 10 चेंडूंमध्ये 10 धावा या धाव फलकावरती आहेत. शेवटचे अंतिम 2 बॉल स्टील 2 टू गो. आमचे रवींद्र भास्कर हे सुद्धा मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांच्या वतीने नुकताच मागच्या मॅचमध्ये 1035 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलं होतं. हो ऑन साइडला फटका चांगला बॉल चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. हॅट्रिक बॉल असताना आपण पाहतोय बॉल सीमा पार पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. कुंदन भोसलेच्या बॅट मधून आलाय दर्जेदार षटकार.
आपण पाहिलं तर धाबा धाव फलकावरती 6 पुढे जात असताना काय जबरदस्त बॅटिंग करतात कुंदन भोसले. जसे मैदानाच्या आतमध्ये पोहोचले त्यांनी मात्र दाखवला षटकार. धाबा धाव फलकावरती 16. शेवटचा अंतिम बॉल राजवरती आता आक्रमण करण्यात आलंय. सुरुवातीला चांगली गोलंदाजी वर्चस्व राहिलं होतं राज भोईरचं, परंतु आता शेवटचा अंतिम बॉल 16 धाबा 16 रन. किमान 25-30 धाबा 3 षटकामध्ये बनवण्याचा प्रयत्न राहील. कालच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर 37 धाबा 38 धाबा संख्येचं लक्ष होतं. तो सामना जिंकला चेस करत असताना टीम शिरगाव संघाने. आणि आता या मॅच मध्ये आपण पाहतोय त्यांच्या बाटेला पहिल्यांदा बॅटिंग आली आहे. जाणताराच्या बदलापूर संघाला त्यांनी बीट केलं. चांगली क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते आणि चांगल्या मॅचेस प्रेक्षकांना सुद्धा पाहायला मिळतात या स्पर्धेच्या वतीनं. सर्वांचं विशेष कौतुक आपण करू. उद्या सुद्धा या स्पर्धेवरती असंच प्रेम करत राहा. सर्व प्रेक्षकांना विनंती राहील उद्या सुद्धा मोठ्या संख्येने आपण इथे उपस्थित राहाल हीच मात्र आयोजकांच्या वतीनं अपेक्षा व्यक्त करतोय. उद्याचे लॉर्ड्स पहिला सामना डिंग डॉंग कासगाव वर्सेस श्री गणेश दहिवली. यानंतर रेग्युलर गटामध्ये सागाव वर्सेस बेतवडे, बडवल B+ वर्सेस नारिवली, काकडवाल वर्सेस न्यू गोल्डन पोसरी आणि भूमी 11 कुंदे वर्सेस नक्ष 11 उसाटणे. या सर्व संघाला विनंती राहील. आणि बिनर वर्सेस बिनर सुद्धा एक मॅच होणार आहे. तो शेड्यूल आमच्यापर्यंत पोहोचेल त्याची सुद्धा माहिती आम्ही देणार आहोत. 17 धाबा धाव फलकावरती आहेत. ऑफिशियल कॅमेरामॅन या ठिकाणी आपण पाहतोय चांगलं वर्क करत असताना शेवटचं अंतिम षटक. ओमसा MTC स्पोर्ट्स लाईव्ह टेलिकास्टचे आमचे संपूर्ण कॅमेरामॅनचं कौतुक व्हायला हरकत नाही आहे. काय जबरदस्त कामगिरी त्यांची चालू आहे. अगदी आपण पाहतो लाईव्ह टेलिकास्टिंग क्षणचित्र टिपली जात आहेत आणि त्यांचं कौतुक निसारबाई शेख जे महाराष्ट्र पोलीस आहेत त्यांच्या वतीनं सुद्धा करण्यात आलेलं आहे. शेवटचं अंतिम षटक डेट ओव्हर. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा पारितोषिक आता देण्यात येईल आकाश धारवे यांच्या वतीनं टीम शिरगाव संघाला. हो ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. बॉल चाललाय लॉंग ऑफला. कुंदन भोसले आपण पाहतो एक सिंगल धाव एकवटली आहे. सागर इरमाळी आणि कुंदन भोसले एक नामवंत जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळतीये. चांगली पार्टनरशिप करण्याचं या दोन्ही खेळाडूंना चांगलं माहिती आहे. परंतु मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलंय कुंदन भोसलेच्या बॅटमधून एक षटकार आलाय. सागर इरमाळीच्या बॅटमधून 2 चौकार आलेत. एका बाजूला 9 वरती नाबाद खेळतोय सागर तर दुसऱ्या बाजूला कुंदन भोसले जे मात्र 8 वरती नाबाद खेळतात. 18 धाबा आहेत. आदित्य गायकवाड हे सुद्धा मॅचचा आनंद घेतात. स्वागत आहे त्यांचं. युवा उद्योजक आहेत कासगावचे. शेवटचं अंतिम षटक आणि अंतिम षटकांमध्ये आपण पाहतो गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती भावेश लहाने ओव्हर द विकेट. ओ लाईन चांगली पाहायला मिळते. पडल्यानंतर बॉल चालला अगदी आपण पाहतोय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. ऍक्शन रिप्ले मध्ये लगेचच तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी आपण पाहतो प्रचंड वेगवान फ्लो पाहायला मिळाला. बॅटचा संपर्क झाला नाहीये. स्वतःवरती नाराज असतील सागर. या ठिकाणी ब्लँक स्ट्रोक डॉट बॉल. धावा संख्या स्थिर 18 वरती 2. हो यावेळेस आपण पाहतो ऑन साइडला वळवला. बॉल चालला क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहेत. लॉंग लेगला ऋतिक त्या ठिकाणी होते आणि जबरदस्त फिल्डिंग. काय नजारा तुम्हाला मागच्या मॅच मध्ये ऋतिक लहानेचा पाहायला मिळाला. अक्षरशः स्वतःला त्यांनी झोकावून दिलं आणि किमान आपल्या संघासाठी 2 ते 3 धावा वाचवण्याचा त्याचा नेहमीच प्रयत्न असतो. त्याच्या सुद्धा कामगिरीला आपला हॅट्स ऑफ असेल. 19 धावा फलकावरती षटक क्रमांक 3 मैदानामध्ये चालू आहे. डेट ओव्हर हनामारीचं षटक आहे. यावेळेस कामाच्या दिशेने बॉलला उडवलाय. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. फलंदाज होईल बाद. कुंदन भोसलेला मात्र माघारी परतावा लागेल. आणखीन एक विकेटचं पतन. फलंदाज बाद. आमचे
अत्यंत जवळचे मित्र राजा मधुसूदन मुळीक हे मासा आनंद घेतात. त्यांचं मनपूर्वक स्वागत आपण करू. कारण ज्या ठिकाणी झेल टिपण्यात आला त्याच ठिकाणी ते सुद्धा उपस्थित आहेत. शेवटची काही चेंडू चा खेळ बॅलन्स या सत्रातील. यावेळेस ऑन साइडला फटका चांगलाय. बॉल चाललाय लॉंग घोनला. जणू काही बंदुकीतून गोळी सुटावी असाच बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. सीमा पार बैलतील धावाचा टीम शिरगाव संघाला आलेला षटका. चांगले करण्यात आले करणच्या वतीने, परंतु अगदी अखेर शेवटच्या क्षणाला मात्र बॉलने गाठली आहे सीमा रेषा. अगदी क्लोज तुम्हाला पाहायला मिळेल ऍक्शन रिप्ले मध्ये, परंतु चेंडू हाताला काही ब्रश झाला नाहीये करण लहाणे यांच्या. शेवटचा बॉल या सत्रातील धाबा फलकामध्ये 25-25. शेवटचा बॉल आणि इथे तो सुद्धा मिस टायमिंग आहे. फलंदाज होईल बाद. उमेश पवारला सुद्धा परतावा लागणार आहे. शेवट गोड केलाय तो राहिलाय गोलंदाजाच्या नावावरती आणि आता फलंदाज झाला बाद. धक्का क्रमांक 4 लागलाय टीम शिरगाव संघाला. फलंदाज बाद. लहाने आता मात्र ओपनिंग पेअर मध्ये येतात भावेच्या साथीनं. कदाचित आपण पाहतो नेहमी तुम्हाला राज लहाने पाहायला मिळाले. 18 बॉल आणि आता 26 धावांची गरज. अठरा बॉल आणि 26 धावांची गरज या दरम्यान उत्तम शेळके यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचे मनपूर्वक स्वागत. अगदी आपण पाहतोय स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट आहेत. छोटा पॅकेट आणि बडा धमाका आहे. उत्तम शेळके नक्कीच आपण पाहतो. आकाश धारवे यांच्या वतीनं सुद्धा कॉमेंट बॉक्स साठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. रियाज मामू यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. आणि आमचे सुमित राऊत यांच्या वतीनं सुद्धा आम्हाला एक सरप्राईज गिफ्ट आहे. जे गायक आहेत सुमित आणि मिलिंद
18 बॉल 26 धावांची गरज. मॅच ऑन. षटक क्रमांक पहिला या ठिकाणी हेमंत. पहिला बॉल आडव्या बाटने खेचलाय. बॉल चाललाय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर आणि आता या ठिकाणी स्वतः क्षेत्ररक्षक सांगतात मयूर बॉल सीमा पार. धावा मिळतील टीम 6. सहा धावा फलकावरती आपण पाहतोय. सलग लागोपाठचे 3 षटकार आले तर सन्माननीय सचिन टेंबे यांच्या वतीनं 3000 रुपयाचा पारितोषिक देण्यात येईल. धावांची आपण विचार केला तर एकंदरीत 20 धावांची गरज आहे. 3 षटकार जर आले तर या मॅच मध्ये राहिलं काय. गोलंदाज सज्ज यावेळेस स्कूप करण्याचा प्रयत्न. पंचांकडे स्ट्रॉंग अपील. फलंदाज झालेत बाद. परतावा लागेल भावेश लहानेला. पहिला धक्का लागेल टीम मिताली 11 श्री गणेश कासगाव टीमला. फलंदाज बाद. बात्रे ओमसा MTC लाईव्ह टेलिकास्ट या बहिणीची जे सर्व आहेत कदाचित त्यांच्या सुद्धा विनंतीला आपल्याला मान द्यावा लागेल. 16 बॉल आणि आता 20 धावांची गरज आहे. त्या बाजूला आमची ऑफिशियल टीम फिरोज खान सर सुद्धा या मॅचचा आनंद घेत आहेत. विकेट हॅट्रिक संपादित करणाऱ्या गोलंदाजाला मात्र आकाश धारवे यांच्या वतीने तब्बल 3000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे. पहिली विकेट आली आहे. गोलंदाज आपण पाहतो हेमंत बॉलिंग ट्रॅक वरती चांगली गोलंदाजी करतात. पहिल्या बॉल वरती षटकार त्याच्या विरोधात जरूर आला परंतु लगेचच कमबॅक त्याने केलंय या मॅच मध्ये. हो खोलव्या टप्प्याचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. डीप मध्ये बॉल चालला. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एकच धाव मिळेल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अंशुलला तुम्ही पाहतात आणि आता लगेचच आपण पाहतो या ठिकाणी आणखीन एक धाव सोडण्यात आली आहे. आखो में इशारा या ठिकाणी आपण पाहतोय. फलंदाज करण लहाने आणि त्याच्या साथीनं राज लहाने. धावा मिळतील 2. 26 धावांची गरज आहे. 15 बॉल आता 18 ची गरज. 8 धावा फलकावरती आहेत. हे इक्वेशन तुम्हाला पाहायला मिळेल. आजचा खेळ खऱ्या अर्थाने मिताली 11 श्री गणेश कासगाव संघाने सर्व प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. ओ लाईन या ठिकाणी चेक केली जाते. अंपायर सिग्नल बाईट बॉल. धाबा संख्या फलकावरती 9 आहे. सन्माननीय किरण शेट राऊत या स्पर्धेचे मुख्य आयोजक या मॅचचा आनंद घेतात आमच्या कॉमेंट्री बॉक्स मधून. कारण आज ते सुद्धा या ठिकाणी या क्रीडा नगरीमध्ये खेळलेले आहेत. त्यांच्या बाटमधून 2 चौकार आलेले आहेत. क्रिकेट खेळावरती त्यांचं नितांत प्रेम आहे. जसे राजकारणामध्ये त्यांना माहिती आहे फटके मारायचे तसे सुद्धा क्रिकेटमध्ये त्यांच्या बाटमधून धावा या मॅच मध्ये सुद्धा आल्या होत्या. इथे सेल ड्रॉप चेंडू हवेमध्ये होता परंतु इथे घडलंय काय मैदानाच्या आत. या चुका मात्र तुम्हाला टाळावा लागतील. धावा जर डिफेन्स करायचे टीम शिरगाव संघाला तर मात्र कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. पकडो कॅच और जीतो मॅच हे समीकरण असतं. गोलंदाजाला मात्र 7 लाभत नाही. या पहिल्या बॉलवरती षटकार आला त्यानंतर मात्र सिंगल धाव. जसं काही हळूहळू धावसंख्या पुढे सरकत असताना इथे मात्र जाळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज राज लहानेला. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॉल चालला मिडॉनला. क्षेत्ररक्षक उमेश. इथे सिंगल झाली कंप्लीट आणि आता सेकंडचा कॉल नाही आहे. करण मात्र थांबवत आहेत. पहिल्या षटकामध्ये धावा भरपूर चांगला पाहायला मिळाला. एक चांगला स्टार्ट मिळालाय. बॅटिंग करत असताना टीम कासगाव संघाला 26 धावांची गरज होती 18 बॉल मध्ये. पहिल्या षटकामध्ये आल्या 12 धावा. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे. 13 बॉल शिल्लक आणि आता 14 धावांची गरज. जणू काय आता मॅच मध्ये सुद्धा बॉलर रन इक्वेशन आहे. शेवटचा बॉल. गोलंदाज हेमंतचा तुम्ही पाहणार आहात. जर मात्र हा डॉट बॉल राहिला तर 12-14चं समीकरण राहील या मॅच मध्ये. जर एखादा मोठा फटकाला तर सामना खुला करण्याचा प्रयत्न करण लहाने सुद्धा करतील या मॅच मध्ये. गोलंदाज की फलंदाज. राईट मोर द विकेट.
फुल टॉस बॉल, अंपायर सिग्नल नो बॉल आणि ते अगदी आपण पाहतोय फ्रीची संधी असणार आहे. फुल टॉस बॉल होता, स्वतःवरती नाराज आहेत. नो बॉल जरी असेल तरी मात्र करणला माहिती आहे कदाचित या बॉलवरती मोठा फटकाला चौकार षटकार, तर मॅचला लवकरच या ठिकाणी फिनिश करण्याच्या तयारीत मैदानाच्या आतमध्ये करण लहाने होते. अगदी आपण पाहतोय स्वतःवरती त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अतिरिक्त धाव मिळाली आहे. संघाची धावसंख्या 13 आहे. शेवटचा आणखीन एक बॉल तो फ्रीचा राहील आणि आता बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, जिथे मात्र बैलगाडी क्षेत्राचा देव अर्थातच मोठा लक्ष यांचं कटआउट आहे. टॉस बॉक्स आहे त्याच ठिकाणी आलाय बॉल, सीमा पार ठोकलाय षटकार. आणि आता 7 धावांची गरज आहे. चांगली मॅच या दरम्यान आपण पाहतोय. सन्माननीय या स्पर्धेचे आयोजक हरेश दादा राऊत यांचं कटआउट जे त्या कटआउटला डायरेक्ट हिट झालं तर रवींद्र मस्कर यांच्या वतीनं 1035 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. 12 बॉल 7 धावांची गरज आहे. मागच्या मॅचचं देखील इक्वेशन दत्तादादा टेंबे आम्हाला सांगतात की 12 बॉल 7 धावांचीच गरज होती आणि तो सुद्धा सामना कासगाव संघाने जिंकला होता. म्हणजे आता कुठेतरी अपेक्षा कासगाव संघाच्या पाठीराख्यांच्या वाढल्या असतील, कारण समीकरण हे त्यांच्या आवडीचे आहे. किरण शेठ राऊत असतील 7-12 क्या बात आहे. 12 बॉल 7 ची गरज. बॅटची लिडिंग एज मागे चाललाय बॉल, थांबणार नाहीये कदाचित आपण पाहतोय त्याला बॅकअप मिळालंय. पाठीमागून आपण जर पाहिलं तर चेंडूला गॅदर केलंय शतरक्षक त्या ठिकाणी प्रथमेश होते. चांगली फिल्डिंग, इथे मात्र धाबा रोखण्याचा प्रयत्न करतात आणि आता संघाची धाबा संख्या 26 ची गरज असताना 20 वरती पोहोचली आहे. 11 बॉल 6 धावांची गरज. टॉप 3 मध्ये जाण्यासाठी हा अट्टास चालू आहे. 11 बॉल 6 धावांची गरज. जर षटकाराने हा सामना फिनिश केला तर किरण शेठ राऊत यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. सामना या ठिकाणी जिंकलाय टीम श्री गणेश मिताली 11 कासगाव संघाने. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. वेल प्लेड अँड इज वेल देन ऑल इज वेल. या ठिकाणी श्री गणेश मिताली 11 कासगाव संघ थेट टॉप 3 मध्ये दाखल झालाय. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि शिरगाव संघाचं सुद्धा भरपूर सारं कौतुक, कारण ते सुद्धा किमान 1 पारितोषिकाचा हकदार आहेत. या मॅचचा मान